दरम्यान या तोडफोडी प्रकरणी शिवसेना वांद्रे विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी जशास तसं उत्तर देणार असा इशारा कुणाल सरमळकर यांनी दिलाय। त्यांच्याशी बातचीत केली ईशान देशमुख यांनी। सध्या आपल्या सोबत कुणाल सरमळकर देखील आहेत। काय सांगाल आपण, हे जे आक्षेपार्ह विधान केलं आहे थेट उपमुख्यमंत्री यांच्यावरती, आपण ह्याच्याकडे कसं बघता? कसं बघतं, काल दाखवलं ना आम्ही कसं वाटते आम्हाला, जसंच तसं उत्तर दिलं। पण आपल्याला कुठेतरी वाटतं की हे मिलीभगत आहे, कारण की लगेच संजय राऊत यांच्याकडून ते ट्विट करण्यात आलं, त्यानंतरच हे समोर आलं, या गोष्टी अजून समोर आल्या। तो व्हिडिओ अपलोड व्हायच्या अगोदरच संजय राऊतकडे कसा आला, ट्विट पहिला त्याचं कसं आलं, म्हणजे काहीतरी असणार, त्याला काबराला आणल्यावर कळेल काय होतं काय नाही। आता यापुढे आपण कसं पाऊल उचलणार आहात, कशा प्रकारे ह्याच्या पुढे आपण कारवाई करणार आहात त्यांच्यावरती? त्याला एवढं म्हणजे इझिली तर सोडणार नाही, पोलीस त्यांची कारवाई करते, आणल्यावर इन्क्वायरीमध्ये माहिती पडेल त्यांनी का केलं, कोणाच्या सांगण्यावर केलं, काय असं झालं आहे। थेट उपमुख्यमंत्री यांच्यावर टीका करणं म्हणजे कुठेतरी ह्याच्या मागे त्यांना पाठबळ मिळते असं आपल्याला वाटतंय का? कोण त्यांच्या तरी मागे आहे, कोणाच्या मागून या गोष्टी घडत आहेत? याची चौकशी करावी, कुणाल काबराचे कॉल डिटेल्स काढावे, हे सगळं पत्रामध्ये राहुल कर्नलनी दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने ते त्याची चौकशी करतील। ते आपल्याबरोबर कुणाल सरमळकर ज्यांनी सांगितलं आहे की पोलीस याची चौकशी करतील आणि आम्ही जे पुरावे आहेत ते पोलिसांपुढे सादर केले आहे। कॅमेरामन अनिल पवार सोबत ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।